उपस्थित कोल्हापूरवासीय माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, माननीय राहुलजींचं आगमन अगदी थोड्या वेळामध्ये इथे होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा या देशाच्या आणि या राज्याच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारचा आजचा हा ऐतिहासिक या लोकार्पणाचा कार्यक्रम। छत्रपती शिवरायांचा इतिहास चंद्र सूर्य असेपर्यंत हा इतिहास असणार आहे। शिवरायांची कारकीर्द स्वराज्य निर्मितीसाठी जुलमी सत्तेविरुद्ध लढताना, जुलमी विचाराला आणि जुलमी अत्याचाराला संपवताना कशाचीही मानवतेच्या रक्षणासाठी या राजांनी केलेलं काम चंद्र आणि सूर्य असेपर्यंत राहणार आहे। तो इतिहास ताजाच राहणार आहे। खरं तर थोडं इतिहासात डोकावलं तर राजाच्या कार्याची प्रचिती, जो महाराष्ट्राचा देशाचा स्वाभिमान म्हणून या राजाला मानाचा मुजरा करत असताना, राजांच्या कारकिर्दीचा तो काळ आठवताना अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही। या राजाची कारकीर्द म्हणजेच आजच्या लोकशाहीच्या मूल्यांना बळकटी देणारा विचार त्यावेळेस होता, हे आपण विसरू शकत नाही। प्रत्येक घटकाला न्याय देत असताना राजांनी प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष घातलं। शेतकऱ्यांच्या संदर्भात आपला राजा अत्यंत जागरूक होता। स्वारीवर जाताना शेतकऱ्याच्या देठालाही हात लावू नका, इतका संवेदनशील राजा शेतकऱ्यांसाठी होता। शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांच्या शेती पीक मालाचं नुकसान होणार नाही, अशी भावना छत्रपती शिवरायांची होती। परस्त्रीला माते समान वागवणारा राजा हा केवळ आमचा राजा होता, ज्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज होता। हे अभिमानानं आणि स्वाभिमानानं सांगताना छाती आणि आपलं ऊर भरून आल्याशिवाय राहणार नाही। असा राजा ना कधी झाला ना कधी होईल, हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे। म्हणून या राजाच्या पूर्णाकृती पुतळ्यांचा गेले अनेक उद्घाटन या प्रसंगी होत आहे। गेले अनेक वर्षापासून राजाचे पुतळे आपण उभे केले, पण एकही पुतळा कोसळल्याची घटना या देशात कधीच झाली नाही। एक तरी सांगा तुम्ही, 150 वर्षापूर्वीचे राजांचे पुतळे स्वाभिमानाने उभे आहेत, अभिमानाने उभे आहेत। पण दुर्दैव की महाराष्ट्रामध्ये राजाचा पुतळा कोसळताना आम्ही सर्वांनी पाहिला। अनेकांच्या डोळ्यात अश्रू यावे तो पुतळ्याची स्थिती पाहिल्यानंतर। मी राजकीय बोलणार नाही, पण राजाचा अभिमान, राजाचा स्वाभिमान, राजाचा आपलं देव म्हणून, दैवत म्हणून ज्याचे विचार आम्ही घेऊन पुढे जात असतो, त्या राजाचा पुतळा कोसळताना पाहिल्यानंतर, कोसळलेला बघितल्यानंतर अनेकांना ज्या वेदना झाल्यात, ते दुःख झालं, ते महाराष्ट्र विसरू शकत नाही। आज नव्यानं या पुतळ्याची माझ्या कोल्हापूरवासियांनी मी आभार मानेल की उत्तम असं नियोजन आमच्या मित्रांनी, सतेज बंटी पाटलांनी हे सगळं जे कार्य केलं, हे सगळी जी या कामाची आपल्या उद्घाटनाच्या निमित्तानं आम्ही बघत आलो, कोल्हापूर सजलेला दिसला। एखाद्या सणाला सजावं
जणू काही दिवाळीच कोल्हापुरामध्ये आली, दिवाळीचा उत्सव साजरा करतो आहे अशा पद्धतीनं कोल्हापूर सजवलंय की ज्या पद्धतीनं राजाचा पुतळा उभारताय हा केवळ सणच आहे, याचं उद्घाटन म्हणजे हा मोठा सण आहे, दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे हे आम्हाला इथे दिसतंय। हे याबद्दल बंटी पाटलांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना मी शुभेच्छा देतो। बांधवांनो, स्त्रीच्या अत्याचाराच्या घटना, स्त्री मुलींच्या अत्याचारावरील घटना रोज घडताना आम्हा राज्यकर्त्यांना लाज वाटायला पाहिजेत अशा प्रकारचं विदारक चित्र महाराष्ट्रात उभवत आहे। हे सगळं बघताना आम्ही काय लायकीचे आहोत? कालच घडलेली घटना, आज घडलेली घटना, रोज घडणाऱ्या घटना, या राज्यातील स्त्री माझी, ज्या राजाने स्त्रीला माते समान मानलं त्या राज्यात माझी बहीण, माझी आई सुरक्षित आहे का, हा खरा प्रश्न आम्हा सगळ्यांना पडतो आहे। आणि अशा वेळेस हा पुतळा महाराजांचा, जेव्हा महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा आम्हाला सगळ्यांना निश्चितच सद्बुद्धी देणारा ठरेल। आम्हा राज्यकर्त्यांना, चुकलेल्या राज्यकर्त्यांना योग्य दिशा देणारा ठरेल असं मला वाटतं। महाराजांच्या एकूणच सर्व कार्याची महती कोल्हापूरवासियापेक्षा कोण जाणू शकतं? सकाळीच मी एका छोट्या हॉटेलमध्ये उसळ आणि मिसळ खायसाठी गेलो, उसळ पाव खायसाठी गेलो। ते उसळ पाव खाताना तेथील छोट्याशा हॉटेलमध्ये या राजाच्या आज कार्याची आणि राजाच्या या जिल्ह्यामध्ये आहे, कोल्हापूर वासियामध्ये आहे। आणि तुम्ही कोल्हापूर वासियांना मी आभार मानतो की आपण अशा नेत्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करू घाताय। तो नेता म्हणजे सामाजिक भान असणारा, या देशातील सर्वांना समानतेची वागणूक देण्याची इच्छा असणारा, या देशातील दलित, शोषित, पीडित बहुजनांना संघटित करून त्यांच्या हक्कासाठी जीवाची पर्वा न करणारा नेता, त्यांच्या हस्ते या महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे। यापेक्षा दुसरी अभिमानाची गोष्ट असू शकत नाही। ज्या नेत्यांनी 7000 किलोमीटरचा प्रवास करून दुभंगलेली मन जोडण्याचं काम केलंय, धर्मामध्ये, जातीमध्ये विष पेरणाऱ्यांना आपल्या घामातून त्याचं उत्तर दिलं। चालताना निघालेला घाम हा माणसाला जोडणारा त्याचा गंध असेल, अशा प्रकारची भावना मनामध्ये रुजवण्याचं काम राहुलजींनी केलं। तो प्रवास करत असताना सर्व लोकांना त्यांची दुःख, त्यांच्या वेदना, त्यांच्या कष्टाची जाणीव करत असताना की माझा देश आज कुठल्या दिशेनं जातो आहे, माझ्या देशाची वाटचाल कुठल्या दिशेनं चालली आहे, तेही समजून घेण्याचं काम राहुलजींनी केलं। आणि आज ते करत असताना हा देश पुनश्च एकदा सर्वांचा देश आहे, सर्वांच्या रक्तानी माती सिंचित आहे, सर्वांचं बलिदान आणि त्याग सर्व जाती आणि धर्मांचं या देशासाठी आहे। या देशातील संविधानाचं संरक्षण झालं तर देशाचं संरक्षण होऊ शकेल, कारण हे संविधान या देशाचा कवच आहे, बहुजनांचा सुरक्षेचा कवच आहे। हे ओळखून या देशातील लोकशाही मजबूत करण्यासाठी, या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी आमचा नेता लढतो आहे, याचा आम्हाला निश्चितच गर्व आहे। हा नेता आज आपल्या थोड्या वेळामध्ये या महाराजांच्या म्हणजे स्वाभिमान, आमचा देशाचं स्वाभिमान, राज्याचं स्वाभिमान, या नेत्याचं आगमन या ठिकाणी आत्ता झालेलं आहे। ते थोड्या 1 मिनिटामध्ये या मंचावर येत आहेत, त्यांचं आगमन झालं आहे। आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी राहुल गांधींचं स्वागत प्रचंड टाळ्या वाजवून करणार आहात, पण एकदा जयघोष पुन्हा जोरात होऊ द्या आणि राजाचा जयघोष असं म्हणताच्या पलीकडे निनादू द्या। तेवढं अफाट कार्य आणि काम राजांनी केलेलं, आपल्या राजांनी केलेलं आहे।
म्हणून बोला छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी माननीय राहुल गांधी यांचं आगमन आलेलं आहे, ते आगमन झालेलं आहे आणि त्यांचा 1 मिनिटामध्ये ते मंचावर येतील.